यानंतर बघूयात बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्ले वाढलेले आहेत आणि त्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंना माराल तर त्याचे पडसाद भारतात उमटतील असा इशारा नितेश राणेंनी ट्विट करून दिला होता। मात्र हे ट्विट नितेश राणेंनी नंतर डिलीट केलं। बांगलादेशमधील हल्ल्यावर काँग्रेस आणि एमआयएमने काय प्रतिक्रिया दिली पाहूयात हा रिपोर्ट। बांगलादेशमधील परिस्थिती हाताच्या बाहेर गेली। सशस्त्र आंदोलक हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरले। अनेक इमारतींना आग लावण्यात आली। सरकारी कार्यालयांवर हल्ले केले जात आहेत। मात्र पोलीस आणि सैन्य त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही। त्यामुळे आंदोलक आणि कट्टरपंथीय बेफामपणे हल्ले करतात। बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट केलं जातं। त्यामुळे मंदिरांची तोडफोड करून मंदिरांना आग लावण्यात आली। तसंच हिंदूंच्या घरांची लूट करून हिंदू नागरिकांवर हल्ले केले जातात। त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला। परिणामी भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली। भाजपचे आमदार नितेश राणेंनी बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ले खपून घेतले जाणार नाहीत असा इशारा दिला। आपले मंदिर असतील आणि आपल्या धर्मस्थळ हिंदू धर्मस्थळ असतील, त्याचबरोबर हिंदूंना मोठ्या प्रमाणामध्ये ठेचून तिथे मारलं जाते। त्याचे असंख्य व्हिडिओ बाहेर आलेले आहेत। तर अशा पद्धतीचा व्यवहार अगर तिथे हिंदू समाजावर केला जात असेल तर तिथे अनधिकृत पद्धतीने एक तर बांगलादेशी मोठ्या प्रमाणामध्ये राहतात। म्हणजे बांगलादेशी असतील, रोहिंग्या असतील, त्या लोकांचा काही ठाणपत्ता नाही आणि इथे येऊन तिथे अगर हिंदूंची तशी अवस्था होत असेल तर मग इथे आम्ही बांगलादेशींना आणि रोहिंग्यांना इथे काय सहन करावं, अशी ती भूमिका आहे। आणि मग त्याच पद्धतीचं रिॲक्शन तिथे द्यायला सुरू करायला लागेल। भारतातील बांगलादेशींना मारण्याचा इशारा नितेश राणेंनी दिलाय, तर बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेसाठी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी विरोधकांनी केली। बांगलादेशमधील परिस्थिती चिघळल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचं मत विरोधकांनी व्यक्त केलं। बांगलादेशमधील हिंदूंवर होणारे हल्ले चिंतेची बाब बनलेत। बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणासाठी भारताने हस्तक्षेप करावा अशी मागणीही सुरू झाली। या सर्व पार्श्वभूमीवर भारतातील राजकीय पक्ष आणि नेत्यांनी त्यांची परखड भूमिका मांडली। आता बांगलादेशमधील लष्कराने तिथली परिस्थिती आटोक्यात आणून अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे। नाहीतर याचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।